हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आपला आजचा टॉपिक आहे ॲव्हरेज. हा शब्द तुम्ही भरपूरदा ऐकला असेल. ॲव्हरेज म्हणजे क्रिकेटमध्ये ऐकलं असेल किंवा भरपूरशा मुलांच्या किंवा पॅरेंट्सच्या तोंडातून ऐकलं असेल ॲव्हरेज म्हणून. आता ॲव्हरेज म्हणजे काय? ॲव्हरेज मीन्स अ सिंगल व्हॅल्यू दॅट रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ नंबर्स. एक अशी सिंगल व्हॅल्यू जे रिप्रेझेंट करते ग्रुपला किंवा अ सेंट्रल व्हॅल्यू ऑफ अ ग्रुप नंबर्स. म्हणजे एक सेंट्रल व्हॅल्यू, सेंटर म्हणजे मधली नंबर. याला मराठीमध्ये एक सरासरी पण म्हणते, अगदी म्हणजे किंवा सामान्यतः नंबर्ससारखं. ओके. आता ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय? सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज, किंवा दुसरा फॉर्म्युला टोटल डिवायडेड बाय नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे जेवढे जे काही नंबर्स आहे, स्कोअर आहे, त्यांची सम करायची आणि किती स्कोअर आहे त्यांनी डिवाईड करून टाकायचं. आता याचा व्हॅल्यू कुठं? तुम्ही भरपूरचे इथे जसं आपण क्रिकेट पाहतो, क्रिकेटचं तुम्ही कधी बघितलं असेल, एक प्लेअरच्या खाली किंवा येऊन राहते ॲव्हरेज हा एवढा स्कोअर बनवतो, राईट? ऐकला जसं विराट कोहली आहे, नॉर्मली त्याचा ॲव्हरेज जे काही किंवा 90% भरपूर मॅक्झिमम ह्याच्यामध्ये त्यांनी 90 समजा रन्स बनवले असेल तर ते ॲव्हरेज नॉर्मली 90चं निघतो. असं आपले स्टुडंटचे मार्क आहे, आपले मार्क्स आहे जे टेस्टमध्ये किंवा आपण पेपरमध्ये वगैरे देतो, त्याचं ॲव्हरेज काढता येते. त्या ॲव्हरेजचे आपण काही एक्झाम्पल्स घेऊ, म्हणजे तुम्हाला माहीत पडणार कसं यूज होते ॲव्हरेजचा. आणि रिअल लाईफशी रिलेटेड आपण क्वेश्चन्स घेऊ. ओके. आता आपण क्वेश्चन्स बघू. आता मी काही एक्झाम्पल्स घेतले ते सॉल्व्ह करू, म्हणजे इझी क्वेश्चनच घेतल्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझिली समजून येणार. ओके. फर्स्ट आहे फाइंड द ॲव्हरेज ऑफ 10, 20, 30, 40, 50. आपला आता हे एक्झाम्पल आहे. फॉर्म्युला काय होता? सम ऑफ ऑल स्कोर. सम ऑफ म्हणजे 10 प्लस 20 प्लस 30 प्लस 40 आणि प्लस 50. आणि जेवढे टोटल नंबर आहेत ते किती नंबर्स आहे? 1, 2, 3, 4, 5. त्याने डिवाईड करून टाकायचं. मग 10, 30, 60, 40 इथे किती आहे? 150. 150 डिवायडेड बाय 5. 5 3 0 म्हणजे ॲव्हरेज किती आला? 30. एवढं इझी आहे. फक्त सम बरोबर करावं लागेल तुम्हाला आणि डिवाईड पण बरोबर करावं लागेल. बाकी कन्सेप्ट इझीच आहे. नेक्स्ट आहे मार्क्स ऑफ स्टुडंट्स 60, 70, 80 आणि 90. एवढे मार्क्स स्टुडंटला मिळाले. आता आपल्याला त्याला ॲव्हरेज काढायचं आहे. फॉर्म्युला तोच सम ऑफ. आता मी फॉर्म्युला लिहून नाही राहिलो, मला माहिती आहे, पण तुम्ही लिहाल प्रॅक्टिस करताना, कारण की फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे, राईट? सर्वांची सम ऑफ ऑल 60 प्लस 70 प्लस 80 प्लस 90 डिवाइड बाय किती नंबर्स आहे आता? ॲटम्स. टोटल डिवाइड बाय ॲटम्स आहे. सेकंडवाला आपण फॉर्म्युला लिहिलं होता. किती ॲटम्स आहे? 1, 2, 3, 4, राईट? 6 13 13 7 21 21 30 बाय 4. 7 जा 5 जा 75 हा आपला ॲव्हरेज निघला. आता फाइंड द ॲव्हरेज ऑफ 5, 10, 15, 20, 25. तेच सर्वांची सम करायची, जेवढे ॲटम आहे त्यांनी डिवाईड करून टाकायचं. मग 5 प्लस 10 प्लस 15 प्लस 20 प्लस 25 किती आहे? 1 2 3 4 5. 5 प्लस 10 15 30 20 30 20 50 50 75. 75 डिवाइड बाय 5. 1 जा 5 जा 15 म्हणजे ॲव्हरेज किती निघलं? 15. आता फोर्थवाला क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आणि तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणखी समजा प्रॅक्टिस करायची असेल तुम्हाला तर तुम्ही नेटवरून क्वेश्चन घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. याने काय होणार? एक तर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होणार. कॅल्क्युलेशन म्हणजे प्लस जे डिवाईडचं आहे वगैरे ते. ओके. जे बेसिक आपलं कॅल्क्युलेशन ते फास्ट होणार आणि तुम्हाला ॲव्हरेजची पण प्रॅक्टिस होणार, राईट? तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, कन्सेप्ट क्लिअर झाला असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा आपल्या चॅनलबद्दल आणि व्हिडिओ सिरीजबद्दल. आपण पुन्हा न्यू व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. समर वॅकेशन एन्जॉय करा, पण काळजी घ्या कारण की ऊन खूप वाढली आहे म्हणून. ओके. तोपर्यंत बाय.